आदरणीय पूजनीय महंत श्री गोपाळ व्यास बाबा बेडकर आणि गुरुवर्य मुकुंदराज बाबा बेडकर यांच्या आश्रममध्ये अशा रीतीची ही देवपूजा या ठिकाणी सोडलेली आहे। या देवपूजेमध्ये एकूण 20 प्रसाद जोड सर्वांना वंदनासाठी सोडलेले आहेत। यामध्ये 11 वस्त्रप्रसाद आहेत आणि मुख्य मानाचं वंदन म्हणजे छिन्नस्थळीची मूर्त, फुलारी मूर्त, आसन छिन्नस्थळीची मूर्त ही मानाचं वंदन आहे। मुख्य मान वंदना अशा असल्या प्रकारचे या वंदनाला खूप खूप दंडवत। फार सुंदर अशा प्रकारची भोगरामची मूर्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आसन छिन्नस्थळीची कळशी, माचोळी, अत्यंत महत्त्वाचं वंदन, लोहाचं मणी असलेली ही माचोळी आहे। या माचोळीमध्ये अत्यंत महत्त्वाचे लोहाचे मणी आहेत। तांब्याचा टिळा आहे, फारच महत्त्वाचं वंदन। या ठिकाणी 11 वस्त्रप्रसाद जोड आपल्याला दिसत आहेत, फार महत्त्वाचं वंदन। रिद्धपुरातील संत महंत आचार्यगण या ठिकाणी देवपूजा वंदन करत आहेत। देवपूजा जी आहे या देवपूजेमध्ये मध्यमानाचा जो विशेष आहे, या ठिकाणी फलटणचा परंपरेनं आलेला चक्रपाणी महाराजांच्या तळ्यामध्ये खेळक्रीडेचा, जळक्रीडेच्या स्थानाचा विशेष आहे। या ठिकाणी चक्रपाणी महाराजांचे वरील 3 विशेष चक्रपाणी महाराजांचे संबंधित आहेत आणि या ठिकाणी खालील 2 बाजूचे 2 विशेष तेही चक्रपाणी महाराजांचे संबंधित आहेत। असे 7 विशेष आपल्याला या आसनावर दिसत आहेत। या देवपूजेला खूप खूप दंडवत। या मार्गातील अक्का या ठिकाणी आहेत, दंडवत प्रणाम। या ठिकाणी लोहवीट ओटा, या ठिकाणचा लोहवीट ओटा आणि असा चिंतामणी ओटा आहे। या ठिकाणी लोहाची बांधणी आहे, पूर्ण अर्थाने लोहाची बांधणी। या ठिकाणी मध्यभागी भोगरामचा विशेष आणि या ठिकाणी पाठीमागून सर्व अर्थानं महत्त्वाचे प्रसादवत विशेष आपल्याला दिसत आहेत। छिन्नस्थळी आहे, नाना प्रकारची विशेष तांब्याची सुद्धा या ठिकाणी धातू आहे। तसेच हा चिंतामणी ओटा या ठिकाणी दिसत आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत। या ठिकाणची माळ आहे। या माळेमधलं विशेष महत्त्वाचं म्हणजे हा गुढ्याचा विशेष आहे। या ठिकाणी हा गुढा आणि संधी भोगरामचा विशेष आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी हे आहे अशी ही माळ। या ठिकाणचा भोवरी, अत्यंत सुंदर घडाईची भोवरी, प्रसादवत विशेष या भोवरीमध्ये आहेत। या ठिकाणची भोवरी, या ठिकाणी असलेला हा विशेष, या विशेषावरती नाव कोरलेलं आहे असा हा विशेष आहे। या विशेषाला खडकुलीचा विशेष, खडकुलीचं क्षेवण आहे। अशा प्रकारानं या देवपूजेमध्ये आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी चिंतामणी ओटा, आसन छिन्नस्थळी भोगरामचा विषय, छिन्नस्थळीला आतमध्ये हां बांधणी याच्या आतमध्ये भरवसा विशेष, वा भरवसा विशेष ओटाचे। या ठिकाणी परंपरेचे खांबे, 4 खांबे आहेत। अत्यंत सुंदर असे कलाकुसरीचे खांबे दिसत आहेत, कलाकुसरीचे खांबे। या ठिकाणी काष्ट, महत्त्वाचे मानाचे काष्ट, गाठा। या ठिकाणी या प्रसादामध्ये दिसत असले आपल्या आरशाचा लोह आहे। या लोह प्रसाद, रोवाचा प्रसाद, त्याच्यात लोखंड हा विषय वापरला नाही का? रिद्धपूरच्या कळसारोहणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस बांधणी काम करणारे केशराज बाबा बेडकर यांनी स्वतःच्या स्वहस्ते अशा बांधणी केलेल्या आहेत। असा फलटणचा विशेष अशी देवपूजा। या ठिकाणच्या देवपूजेला खूप खूप दंड। या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांचा तळ्यातील जळक्रीडेचा विशेष आहे। या विशेषाला खूप खूप दंडवत। आदरणीय पूजनीय महंत श्री मुकुंदराज बाबा बेडकर यांच्या आश्रमातील हे वंदन आहे। केशराज बाबांच्या हस्ते या विशेषाला जी बांधणी आहे, या मुख्य वंदना आसनावरचा हा मुख्य विशेष आहे। या विशेषाला आपण वंदन करत आहे, दंडवत प्रणाम। हे दुसरे बाबा आहे। हो। या ठिकाणी आदरणीय पूजनीय आचार्य प्रवर महंत श्री मुकुंदराज बाबाजी बेडकर यांच्या आश्रमामध्ये आपण वंदन केलं। या बाबांना खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत बाबा।